तर नमस्कार मंडळी, येऊन पोचलो, पण आता पोचल्यानंतर ना मोठा प्रश्न उभा राहिलाय. जेकडून एंट्री आहे तिथेच गेट बंद केलेले, जे नवीन गेट बसवले तिथं, तर आपण तिकडून नाही जाऊ शकत आहे. तर आता दुसरीकडून वर जातो आपण. तर मंडळी, ते समोर दिसतंय ते रामदारा, खूप जुनं मंदिर आहे. तर आपण आलोय, एक 25% पॅच चढलाय मी आणि वरती जातोय. कारण वर चढल्यानंतर ना कमीत कमी आपल्याला एक 1.5 किलोमीटर तरी चालायचंय पुढं, कारण असा सपाट भाग आहे तो. हा असा खडा होता, थोडे डिसळ म्हणजे दगड वगैरे पावसामुळे घसरंती झालेली आहे. तर मंडळी, हा मधोमध दिसतोय ना तो तिथे पलीकडे मल्हारगड आहे. मल्हारगड दिसतोय सगळ्यांना, दिसतोय का नाही मला माहित नाहीये, लेकिन तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करेल. तर हा जो कॉर्नर थोडासा दिसतोय तो मल्हारगड आहे. ही सगळी दिसतीये ती पुणे सिटी आहे. पुणे सिटीचा नजारा आहे हा. तिथून पलीकडे असा हा दिसतोय का नाही तुम्हाला माहित नाही, पण परत एकदा झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. पण हा जो मध्ये टोका सगळा तो कानिपनाथचा परिसर आहे. आणि असेच थोडं पुढं गेले इकडे साईडला हा जो डोंगर दिसतोय, ह्याच्या पलीकडे गेलं लांब की त्या डोंगरावर गेलं पुरंदर दिसतेच, तुम्हाला दाखवलंच मी. असं काय, पण ह्याच्या पलीकडे पुरंदर आहे. तर अशा प्रकारे आता आपण तिथून निघतोय, कारण आपल्याला बरंच लांब सुद्धा जायचंय. कारण कमीत कमी पाऊण तास तरी आपल्याला त्या टेकडीवरती जायला, म्हणजे जो तो डोंगर आहे समोरचा तुम्हाला मगाशी दाखवलेला, तिथे जायला तर लागणार आहे. कारण हा जो रस्ता आहे तो सपाट असल्यामुळे दम तर काय लागणार नाही जास्त, पण टाइम तर लागणार आहे आपल्याला. त्यासाठी थोडं कष्ट घेतलं पाहिजे आणि पटापटा गेलं पाहिजे. बघू शकता कशा प्रकारे रस्ता आहे मित्रांनो. पावसाळा चालू झाल्यानंतर ना जो जुलैचा महिना आहे, जुलैच्या एंडिंगला, तो त्या टायमिंगचा इथं जो नजारा असतो ना तो काही वेगळाच असतो. कारण जून मध्ये पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर जी पालवी फुटते, म्हणजे जो निसर्ग बहरल्यानंतर जो नजारा असतो ना तो काही वेगळाच असतो. तर मंडळी, सुंदर अशा एका पॉइंटवरून मी थांबलेलो आहे आणि निसर्गाचा आनंद घेतला थोडाफार. त्यानंतर व्हिडिओ चालू केला. हा जो नजारा आहे, बापरे, ते दिसते ते गणपतीचं मंदिर आहे. ते छोटंवाला दिसतंय, ते दिसतंय का नाही माहित नाही मला, आहे तिथे छोटा पत्रे वगैरे चालतात बघा. आणि आपलं जे राम मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे. आणि असा निसर्ग, ह्या निसर्गाचा आनंद अनुभवताना कोणी सोबत नाहीये, पण मित्रांनो एकट्याने जी फिरायची मज्जा आहे, जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. कारण आत्ताच नवीन चॅनल चालू केलंय. एक झाले 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी. कारण व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं, त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ टाकू शकलो नाही. पण पुढे कंटिन्यू जे आहेत ते व्हिडिओज येत राहणार आहेत आणि आता चालूच होणार आहे. कारण पुन्हा लॉकडाऊन पडावं अशी कोणाची इच्छा नाहीये. त्यासाठी आपण सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे आणि सॅनिटायझरचा वारंवार उपयोग केला पाहिजे. त्यासाठी बाहेर कुठे पडताना, गर्दीच्या ठिकाणी जाताना सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा. कारण आपल्याला आता इथून पुढे तर लॉकडाऊन नकोच आहे आपल्याला. कारण जे आता लॉकडाऊन गेले, 2 वर्ष वाया गेलेत, ते असे फुकट गेले का तसे. तर मास्कचा वापर करा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. तर बघूयात पुढे, आपल्याला अजून लांब जायचंय, त्या टोकावरती जायचंय. त्यासाठी आपल्याला चाललं पाहिजे, थांबून तर काय जमणार नाहीये. निघालोय मित्रांनो. त्याशी पाऊस पडण्याच्या आधी ही जी पद्धत निघली, डोंगरावरती वाळलेल्या झाडांना जी आग लावणं करणं, पण हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण ह्या आगीमध्ये बरेचसे
जे मूक जनावर आहेत, ज्यांना जे सरपटणारे छोटे छोटे म्हणजे जेही प्राणी असो छोटे छोटे, त्यांना इजा होतीये. ठीक आहे, ही जी डोंगर जाळण्याची पद्धत आहे ती मला तर काही पटलेली नाहीये. ठीक आहे, तर आता तुम्हाला बोललो मी, तिथून थोडस पुढं आलोय आणि पुढं आल्यानंतर ना थोडा असा मोकळा मोकळा भाग लागलेला आहे. तर इथून अजून बरंचसं लांब आहे ते, तरीही जायचं आहे. एक छोटासा ट्रॅक अनुभवायचा म्हणून हा आज प्लॅन केलेला आहे मी. तर खूप दिवस झालं घरीच बसून नाही, म्हटलं चला एखादं छोटस नियोजन करू आणि जाऊयात. पण नियोजन करताना काय झालं, पहिल्यांदा ठरवलं की राम मंदिरात जाऊ, बाहेरनं मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्याच्या पाठीमागून जो छोटासा ट्रॅक आहे तर तो करू असं ठरवलं होतं. पण इथं आल्यावर ते चित्र वेगळं दिसलं, कारण राम मंदिर अजून अर्धा किलोमीटर राहिले. तर बाहेरच एक गेट केलंय मित्रांनो, नवीन गेट केलेलं आहे, तुम्हाला जाताना मी दाखवेल ते. तर तिथून आतमध्ये जायला चान्सच नाहीये. ठीक आहे, तर आता नियम आहेत, बंद केले. आपल्याला नियमांचं उल्लंघन तर करायचं नाहीये. तर वारं जोराचं चालू झालं आणि पाऊस बी पडतोय. तर पावसाची बी सरी जोरात जरा वाढली, त्यामुळे जो बोलताना जो पडला कॅमेरा, त्यामुळे तो व्हिडिओ तिथून डिस्टर्ब झाला. या अशा वातावरणामध्ये मित्रांनो एकटा चालू आहे, असा रिमझिम पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. ह्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आज तसा काही प्लॅनच नव्हता, पण तरी सुद्धा मी पाऊस वातावरण बघितलं आणि ठरवलं की नाही आता निघायचं. एकटा तर एकटा, पण निघायचं. आणि निघताना मग मी विचार केला की बाबा आता निघतोयच तर मग एक व्लॉग तर बनताय ना भाई. किती आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब करायला काय विसरू नका, कारण जे पुढे व्हिडिओज येणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. मंडळी काय नजारा आहे, सह्याद्रीच्या खुशीमध्ये हे जे छोटी छोटी डबकी आहेत, म्हणजे जे शेतासाठी बनवलेली तळी आहेत, एक शेततळ म्हणतात त्याला. कारण इकडे जी डोंगराच्या खालची जो भाग असतो त्यांना पाण्यासाठी काही साठा नसतो, त्यासाठी त्यांनी बनवलेली जी तळी आहेत ती थोडी थोडी भरलेली आहेत. आणि हा नजारा डोळ्याला आनंद देणारा. त्या प्रकारे पाऊस थोडा वाढलेला आहे आणि परत एकदा ह्या पॉइंटला थांबलोय मी. सगळं जे दृश्य आहे त्याचा आनंदच वेगळा आहे, कारण तुम्ही इकडे बघू शकता, इकडे पूर्ण असं धुकं फॉग पडलेलं आहे आणि पाऊस येतोय बारीक बारीक. आणि इकडे राम मंदिर, काय नजारा आहे बघू शकता तुम्ही. तर बरंचसं लांब जायचं अजून, इकडे दिसत असेल तुम्हाला, वरती चढायचं आहे. तर जातोय आपण, पण वरती गेल्यावरती काय नजारा असणार आहे तो सांगण्यासारखे शब्दच नाही आहेत मित्रांनो. कारण वरती जो नजारा असणार आहे ना तो वेगळाच असणार आहे. त्यासाठी ही चाललेली धडपड त्यासाठी तर आहे, कारण वरती जाऊन जो डोळ्याला आनंद भेटणार आहे ना तो कुठेच भेटणार नाही. ठीक आहे, परत एकदा नजारा बघा. परत मित्रांनो पाऊस येतोय आणि ठीक आहे की कुठे काय, आपण इथून तर आलोय, सगळं गायब झालंय, सगळं काही दिसत नाहीये. बघू शकता तुम्ही, थोडं जवळ जायचा प्रयत्न करतो मी, पण तरी लांबूनच. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हा सरळ
थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघा. ठीक आहे. एंड डायरेक्ट खाली आहे. असं वाटतच नाहीये की खालनं आपण वर आलोय. एवढं दमल्यानंतर ना हा जा डोळ्याला आनंद भेटतोय, त्यांनी जा थकवा आला होता तो गायब झालाय मित्रांनो. ठीक आहे. त्या तिकडून आलो आपण. तिकडून जो आता दिसत नाही, भगवा सुद्धा दिसत नाही मित्रांनो, एवढा फॉग पडलेला आहे. तर अशा ठिकाणी आल्यानंतर ना खूप एक्साइटेड मित्रांनो. ठीक आहे. बघू शकता तुम्ही हा जो फॉग आहे हा आनंद भलताच आहे मित्रांनो. फॉग क्लिअर झालेला आहे. तुम्हाला दिसते का माहित नाही, पण ते दगडाच्या आकारामध्ये गणपती बाप्पा, आपण मराठीमध्ये गणपती बाप्पा म्हणतो, आणि त्यांची जी मूर्ती आहे म्हणजे त्यांची जी मुख आहे ते दगडांमध्ये बनवलेलं आहे मित्रांनो. ते तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघू शकता. मला असं वाटतंय की हा जो व्लॉग आहे तो 2 एपिसोड मध्ये टाकावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुरसिंग गावातला एक मित्र भेटला आपल्याला. तर काय नाव मित्र तुझं, तूच सांग. इंद्रजित वाजे. इंद्रजित वाजे. अशा प्रकारे जसा मी एकटाच आलोय तसाच तो बी एकटा आलेला आहे, आणि त्याची आपली इथे भेट झालेली आहे. पुरंदरला गेल्यावर असं फॉग होता रे. पुरंदरला गेल्यावरती मरणाचा फॉग होता. त्यानंतर जो फॉग बघितला ना तो हितय. मला वाटलं नाही पडायचा फॉग, पण पडला. लय लय लय. तू रोज येतो का? रोज तर इकडे येऊन जायचं. सीताची, अच्छा सीताची नाहणी म्हणतात का याला? अरे मस्त. आम्ही आलो होतो ना इथे एकदा तेव्हा. अरे आता फॉग सुद्धा सगळा गेलेला आहे, त्यासाठी आपण क्लिअर बघू शकतोय. आणि तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की वरती गेल्यानंतर ना जो पुरंदरचा भाग आहे तो दाखवेल म्हणून. ठीक आहे. तर त्या तिथे ना जे धोकं दिसतंय थोडंसं असं आहे तिथे, तुम्हाला दिसेल, दाखवेल ते बॅक कॅमेराने बी. पण तिथं तो पुरंदर. ठीक आहे. हा पुरंदरचा भाग आहे. आणि हा जो आहे तो डोंगरावरनं आल्यानंतर ना हे जे वडाचं झाड लागतं, ठीक आहे, एक मंदिर आहे, कशाचं माहित नाही, आतमध्ये देव नाही, फक्त मंदिरा टाईप आहे. तर इथे हा ट्रॅक संपतो आणि या साईडला, ठीक आहे, ह्या साईडला हा डोंगर आडवा आहे. नाहीतर ह्या डोंगराच्या पलीकडे जो आहे तो मल्हारगड आहे. ठीक आहे. हा इकडून असं पलीकडून या साईडला गेलं, हा डोंगर आडवा आहे, तर तुम्हाला सहज दिसला असतं मल्हारगड. दिसतोय का? हा जो भाग आहे तो पुरंदर आहे. ठीक आहे. हा जो असा वरती गेलेला उठवल्यासारखा हा पुरंदर. तिथे आता सध्याच्याला ढग दाटलेले, त्यासाठी तो दिसत नाहीये. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपवतोय. आणि व्हिडिओ हा जाताना काय बनवणार नाही, कारण आलं त्या वाटेनेच जायचंय. त्यासाठी हा व्लॉग इथंच एंड करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतोय.